न्यू आर्य समाज मंदिर मध्ये अधिक मास निमित्त योग क्लासेस सुरू. पत्रोट येथील न्यू आर्य समाज मंदिर बालाजीनगर येथे अधिक मास निमित्तानं न्यू आर्य समाज मंदिर येथे प्रधान शरद कोसरे यांनी योग क्लासेस सुरू केले आहेत. यावेळी बाबा रामदेव योग गुरु यांचे शिष्य अंजनगाव सुरजी निवासी काळमेघ दाम्पत्य यांनी योग क्लासेसमध्ये अनेकदा योगा संदर्भात माहिती देऊन अनेक प्रकारचे योगासनं घेऊन क्लासमधील अनेकांना योग शिकवले आहेत. आजचे आजच्या थकाथकीच्या जीवनात शरीर निरोगी व स्वस्थ चांगले राहावे याकरिता योग करणे गरजेचे आहे. याची जाणीव ठेवून न्यू आर्य समाजचे प्रधान शरद कोसरे यांनी अधिक मास निमित्त शनिवार दिनांक 16 मे 2026 सकाळी 5 वाजता योग क्लासला सुरुवात केली आहे. यावेळी माजी सरपंच सुभाष वर्मा, गावातील नागरिक व अंजनगाव सुरजी पांढरे येथून महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संपूर्ण शिबिराचा जो आहे त्यांनी लाभ घेतला आहे. आमचे प्रतिनिधी रुपेश परगुंडे यांनी घेतला आहे सविस्तर आढावा. अधिक मासच्या निमित्त न्यू आर्य समाज मंदिर मध्ये योग क्लासेस चालू केलेले आहेत आणि योगा दिन आपण विश्व योगा दिन पाहतो, परंतु आता अधिक मास महिन्यात इथे रोज सकाळी योगा क्लासेस घेणार आहे. आणि यामुळे आपण बघितलं आहे की बाबा रामदेव हे संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहेत, पण त्यांचे जे शिष्य आहेत ते आपल्यासोबत काळमेघ आहेत आणि दररोज योगा क्लासेस अंजनगाव असो, पत्रोड असो, कोणीही ठिकाणी आणि स्वतः स्वस्थ भारत अभियान ते राबवत राहतात. तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. काय सांगाल तुम्ही, आज योग क्लासेस सामील झालेले आहेत आणि योगाचे जे प्रकार आहेत, कशा कशा प्रकारचे आपण निरोगी राहण्यासाठी हे करतो, काय सांगाल याचं? सर्वांना ओम. इथे शरदरावजी कोसरे जे आहेत यांनी इथे योग वर्ग हॉल बनवलेला आहे आणि तिथे हा नियमित योग वर्ग सुरू ठेवण्याचा त्यांनी प्रयास केलेला आहे. त्यांच्या या कार्यास माझा विनम्र अभिवादन त्यांना. तर त्यांनी हे खूप चांगलं कार्य हाती घेतलेलं आहे आणि इथे सर्वांनी उपस्थित राहावे आणि त्यांच्याकडून त्यांनी योग वर्ग आधी पण घेतलेले आहेत. आम्ही त्यांना चांगलं ट्रेन केलेलं आहे. ते इथे योग वर्ग घेतील, त्यांचा सर्व गावकऱ्यांनी फायदा घ्यावा. तुमचे कमर दुखत असेल, खांदे दुखत असेल, मान दुखत असेल, जे काही आपल्या शरीरात आजार आहेत, हे सर्व आजार हळूहळू हळूहळू आपल्या शरीरातून बाहेर निघून जातात. तुम्ही नियमित योग वर्ग करायचा आणि योगाला यायचं. नियमित केल्याने तुमच्या शरीराला चांगले फायदे आहे. रोज करो, योग करो, नियमित करो. आणि काही धन्यवाद. अडचणी जर राहिल्या तर आम्ही आहोत इथं. हे जे एकदम चांगलं काम केलं आणि जिल्हा संवाद प्रभारी जिल्ह्याचा प्रमुख या नात्याने मी तुम्हाला सांगतो की ज्या ज्या अडचणी आल्या ते आम्हाला सूचना द्यायची. आम्ही कोण्या एवढेच येऊ शकतो. ओम. पत्रोड न्यू आर्य समाज मंदिर में आए हैं और अभी अधिक मास महीना लगा है, तो उस अवसर पर यहाँ पे जो योग क्लासेस और बाकी के जो कार्यक्रम चालू है, क्या कहेंगे आप इस बारे में? ये जो है पुरुषोत्तम मास, अधिक मास 12 महीनों का एक वर्ष होता है। तीसरे वर्ष में 13 महीने का एक वर्ष होता है। तो जो 13 वर्ष का महीना अधिक हो जाता है, अधिक मास का ये होता है कि हमारे रोटेशन में है 12 महीने, अब अधिक हुआ है तो हम थोड़ा ईश्वर से जुड़े, धर्म से जुड़े, पुण्य करें, भक्ति भाव करें, लोगों के लिए संदेश अच्छा दें। मानव है तू मानवता के काम किया कर, यूं ही ना मानव जीवन को बर्बाद किया कर। वेद कहता मनुर्भव, मनुष्य बनो, मननशील बनो। जब हम मनन करेंगे, अच्छे विचार हमारे होंगे तो हम दूसरों का परोपकार करेंगे। दुनिया में भरने को तो पशु भी पेट भरते हैं, बसर जो बांट कर खाए उसे इंसान कहते हैं। जो मनुष्य बांट करके खाता है वही मनुष्य कहलाता है। तो ये ऋषियों की परंपरा चली आई और भारत की आत्मा है आध्यात्मिकता जो है। तो हम इसमें यज्ञ करें, दूसरों को संदेश दें। पारसों को उत्सव का ये होता है कि जैसे हम कपड़ा पहनते रहते हैं कई दिनों तक, 24 घंटे बाद कुछ लोग धो लेते हैं, कभी कभार हमारा जल्दी भी गंदा हो जाता तो जल्दी भी धो लेते हैं,
और 24 घंटे में नहीं तो तीसरे दिन तो धुल ही लेते हैं। तो इसी प्रकार से हम अपने मन और आत्मा के लिए स्वच्छ करने को, उज्जवल करने के लिए वार्षिकोत्सव मनाते हैं। जो है ये तमाम हमारे भक्ति भाव से। अभी आप कहाँ से आए हैं? हम उत्तर प्रदेश बदायूं जिले से आए हुए हैं। ये अधिक मास में ही कार्यक्रम के हाँ, इन्होंने बुलाया है, पहले भी बुला चुके हैं, मैं 5वीं बार आई हूँ। आर्य समाज बालाजीनगर याचं नाव ठेवलं आम्ही न्यू आर्य समाज बालाजीनगर आणि याच्या स्थापनेला 15/5 म्हणजे 5/5/2025 रोजी याची स्थापना झाली आणि आर्य समाजाचा उद्देश हाच आहे की घराघरामध्ये चांगले संस्कार आणि संस्कार आणि योगा म्हणजे शरीर जर स्वस्थ राहिलं तर सर्व काही मनुष्य करू शकतो आणि शरीरच जर रोगी राहिलं तर जीवनात मनुष्य काहीच करू शकत नाही. अब्जोची जर संपत्ती आहे तुमच्याकडे पण शरीरच जर नाही आहे तर तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि याच माध्यमातून आम्ही समाज, देश, राष्ट्र ही महर्षी दयानंदाची एक खूप मोठी योजना होती आणि एक योजना म्हणजे हा मोठा एक कार्यक्रम होता, एक आंदोलन होतं की संपूर्ण जगामधून पाखंड दूर व्हावं, अंधविश्वास दूर व्हावा आणि जो सत्य सनातन वैदिक धर्म आहे याचा प्रचार प्रसार व्हावा हा मुख्य उद्देश महर्षी दयानंदाचा होता. आणि त्यांचेच माध्यमातून आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीतून आम्ही हा जो आर्य समाजाचा प्रचार प्रसार राबवत आहोत, अनेक अनेक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. तर जवळपास आज 12 महिने झाले आणि आपल्या समाचारच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की वेळोवेळी आम्ही कार्यक्रम राबवत राहतो आणि लोकोपयोगी कार्यक्रम. आता जे व्यक्ती आर्य समाजाशी जुळतात आणि खरोखर जे फायदा घेतात तर त्यांचं जीवन एक अलगच निर्माण होतं आणि त्यांचं शरीर तर निर्माण होतं, समाजातही त्याची प्रतिष्ठा होते, सगळ्या गोष्टी. अशातच आमचे जे ओमप्रकाशजी कबाडे जी आहेत ते पूर्वीपासून आर्य समाजशी जुळलेले आहेत आणि त्यांचे असे संस्कार की त्यांचे जे चिरंजीव आहेत आज ना त्यांचे चिरंजीव आज अंजनगाव तालुक्यातून प्रथम आलेले आहेत. तर त्यांचा आम्ही एक आमच्या या ग्रुपमधून एक सत्कार घेणार आहोत. तर मी आपल्या या प्रचार माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की आम्ही असे कार्यक्रम राबवता नेहमी. जेवढे काही पर्व आहेत आर्य समाजचे तेवढ्या पर्वाच्या माध्यमातून समाजाचं कसं कल्याण होईल, राष्ट्राचं कसं कल्याण होईल आणि विशेष म्हणजे आम्ही गोरगरिबांचे जे मुलं आहेत ते आमच्या आर्य समाजच्या तर्फे ज्यांची शिक्षणाची व्यवस्था नाही त्यांना गुरुकुलात पाठवण्याची आम्ही व्यवस्था करतो आणि सर्व हा खर्च आहे, हा खर्च न्यू आर्य समाज बालाजीनगर करत आहे अशी मी आपल्याला हे करत आहे. अधिक मासच्या महिन्यामध्ये आता पर्व चालू झालेला अधिक मासचा आणि कुठेतरी योग क्लासेस आणि योगा शरीर स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी आणि याच्यासाठीच जे योग गुरु आहेत बाबा रामदेव यांचे शिष्य काळमेघ आणि त्यांची पत्नी इथे योग क्लासेस चालू केलेला आहे. आणि आपल्यासोबत गावातील माजी सरपंच आहेत अनिलजी वर्मा, हे सुद्धा इथं आलेले आहेत. काय सांगाल भाऊ, योग क्लासेस मध्ये तुम्ही इथं आले आहात, सकाळी 7 वाजले, आता 7 वाजता तुम्ही इथं हजर आहे. प्रथम गोष्ट म्हणजे मी शरदराव कोसळे यांना धन्यवाद देतो, कारण गावाच्या कामाकरिता त्यांनी स्वतःचे खर्च लावून योग हॉल बांधले आहेत आणि सर्वांच्या गावाकरिता योगासन करिता ते निशुल्क उपलब्ध करून दिले आणि योगही शिकवतात. आणि न्यू आर्य समाजातर्फे खूप चांगले काम सध्या होत आहे. गरिबांचे लग्न अति अल्प दरात, त्यांची जेवणाची व्यवस्था, असे खूप चांगले काम आपले शरदराव कोसळे करत आहेत. जो त्यांना पुढे वाढो अशीच माझी इच्छा आहे. एवढं बोलून माझी दोस्त. बघितला आपण गावातील प्रतिष्ठित मान्यवर आणि अनेक परिसरातील अंजनगाव पासून तर पांढरी पासून अनेक इथं नागरिक आलेले आहेत आणि नागरिकांनी योग क्लासेस, शरीर स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी योग क्लासेस हा जरुरी आहे. आपण आळशी होत चाललो, आपण सकाळी 7 का 8 9 वाजेपर्यंत उठत नाही, परंतु सकाळीच्या 5च्या सुमारास उठणारे लोक आजही पण मोठ्या प्रमाणात आहेत आणि योग क्लासेस चालू राहतात.
यासाठी मोठे पैसे मोजावे लागते, परंतु न्यू आर्य समाज मंदिराच्या माध्यमातून निशुल्क फ्री योग क्लासेस इथे घेतल्या जातात आणि याचा अवश्य गावकऱ्यांनी लाभ घेण्याची मागणी आवाहन सुद्धा यांनी केलेलं आहे. आणि शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी ही आवश्यकता आहे, त्यासाठी आज अधिक मासच्या उपलक्षावर त्यांनी इथं योग क्लासेस चालू केलेले आहेत. सारा समाज रुपेश फळगुंडे, अमरावती.